चांदवड तालुक्यातील आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने 29 डिसेंबर रोजी ऑनलाईन काम बंद आंदोलन करून 12 जानेवारी 2024 पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला असून याबाबत चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत काळ्या साड्या परिधान करून शासनाचा निषेध करण्यात आला आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर आले असता पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी आशा गटप्रवर्तक राज्य अध्यक्ष व किसान सभेचे नेते कॉम्रेड राजू देसले यांना ताब्यात घेतले व पोलीस कोठडीत टाकले। त्यांना कोठडीत जेवण सुद्धा दिले गेले नाही। या घटनेचा आशा गटप्रवर्तकांनी जाहीर निषेध व्यक्त करून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आशा गटप्रवर्तक तीव्र आंदोलन छेडतील असे देखील घोषणा देण्यात आल्या आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव भांबर, चांदवड। मॅडम काय सांगाल आज? प्रथमतः मी सगळ्यांना नमस्कार करते। मी शीला सुनील ठाकरे, मी आशा कार्यकर्ती आहे, चांदवड तालुका काजीसांगवी PSC। मी आज इथं म्हणजे माझ्या सगळ्या आशा भगिनी आणि आमच्या आशा सुपरवायझर आम्ही तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत। आमचा मुद्दा असा आहे की आम्हाला मागच्या वेळेस आम्ही मोर्चा काढला होता, आंदोलन केलं होतं, निवेदन दिले होते। सरकारने आम्हाला खोटे आश्वासन दिले होते की तुम्हाला 15,000 मानधन करण्यात आलं आहे, पण ते अद्याप अजून आम्हाला लेखी स्वरूपात आलेलं नाहीये। तरी आम्ही 12 तारखेला आम्ही ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आहे असं त्यांना निवेदन पण दिलेलं आहे। आमचे संघटनेचे कॉम्रेड राजू देसले सर हे मुख्यमंत्री साहेबांना, मोदी साहेबांना अनुमती मागायला गेले असता त्यांनी अटक केली आणि त्यांना जेलमध्ये टाकलं तब्बल 2 दिवस। तर आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत। आमच्या आशा कार्यकर्त्यांना हे फक्त फसवणूक केलेली आहे, तरी त्यांनी जोपर्यंत GR काढत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप माघार घेणार नाही आणि आमचे धरणे आंदोलन सोडणार नाही। काय सांगाल? मी सुषमा सचिन नागाव, उपकेंद्र उर्दूळ PSC काजीसांगवी येथील आशाताई आहेत। आमचा आम्ही जो संप केलेला आहे, आमच्या 12 तारखेपासून जो संप चालू आहे, त्या संप दरम्यान राजू देसले सरांना जी अटक झाली आहे त्याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतोय। आणि सरकारने जी आमची शुद्ध फसवणूक केली का, त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्हाला आम्ही पेमेंट देऊ जे आहे 15,000 रुपये, तर त्यांनी हे फक्त तोंडी सांगितलेलं आहे, त्यांनी आम्हाला लेखी आश्वासनही दिलेलं नाही। तर शासनाने आम्हाला लेखी आश्वासन द्यावं, ते इतर लेखी GR हा द्यावा। ते जसं इतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार करतात तसं त्यांनी आमचं पण थोडासा विचार करून आमचेही पगार त्यांनी मान्य करावे, कारण आम्ही तळागाळात जाऊन कामं करतोय आणि आमचे कामं तुम्ही सगळेच जण गावकरी डोळ्यांनी बघतात। तर सगळ्यांनी त्याची जाणीव ठेवावी आणि सरकारने त्याची जाणीव ठेवून आमचा GR हा लवकरात लवकर काढावा अशी नम्र विनंती आम्ही सरकारला करतोय। आणि जर नाही काढला तर मग आमच्या परीने आम्ही त्याचा जाहीर निषेध तर हा करणारच आहे आणि आमचा संप हा बेमुदत ठेवणारच आहे। आणि लेखी GR हा आम्हाला पाहिजेच आहे। लेखी GR जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या कामावर रुजू होणार नाही।